विषम स्वरूपामध्ये वितरित झाल्यामुळे लोकसंख्येचे वितरण सुद्धा विषम स्वरूपामध्ये होण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत. यामध्ये पहिला घटक आहे, तो म्हणजे प्राकृतिक रचना. या भूतलाची जी प्राकृतिक रचना आहे, ती असमान, ओबड अशा स्वरूपामध्ये निर्माण झालेली आपल्याला आढळते आणि त्यामुळे या भूतलावरती जी भूरूपं आढळतात, त्यामध्ये पर्वत, पठारे आणि मैदाने या 3 भूरूपांचा समावेश या प्राकृतिक रचनेच्या घटकांच्या मध्ये केला जातो. त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे, तो म्हणजे पर्वतीय प्रदेश. समुद्र सपाटीपासून साधारणपणे 1000 मीटरपेक्षा अधिक उंचीचा, तीव्र उताराचा, माथ्याकडे या भागामध्ये निमुळता होत गेलेला जो काही भाग आहे गोटावाचा, त्याला आपण पर्वत असे म्हणतो. आता या पर्वताची जे स्वरूप आहे, हे सर्वसाधारणपणे शंकू आकाराचे किंवा माथ्याकडचा भाग निमुळता आणि पायथ्याकडचा भाग विस्तृत अशा स्वरूपामध्ये असलेला आढळतो. आणि अशा या पर्वतीय प्रदेशामध्ये हे जे पर्वतीय भाग आहेत, हे समुद्रसपाटीपासून उंच असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे असणारं हवामान आहे, हे हवामान विरळ आणि थंड स्वरूपाचं असलेलं आढळतं. भूप्रदेशाचा जो उतार आहे, हा उतार तीव्र स्वरूपाचा आढळतो. शिवाय खडकाळ जमीन, की जी शेतीला योग्य प्रकारची उपलब्ध असत नाही, अशी खडकाळ जमीन, अयोग्य जमीन असते. शिवाय घनदाट जंगलांचं वितरण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आढळतं. पाण्याची कमतरता असते. शिवाय वाहतूक आणि दळणवळण साधनांचा अभाव या ठिकाणी आढळतो. आणि अशा या अनेक प्रकारच्या घटकांच्यामुळं या ठिकाणी लोकांच्या ज्या काही गरजा आहेत, त्या गरजांची पूर्तता होऊ शकत नाही. त्यामुळे लोकसंख्येची असणारी घनता आहे, ही घनता अशा पर्वतीय प्रदेशामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये आढळते. त्याचबरोबर यामध्ये हिमालय पर्वत असेल, अँडीज पर्वत असेल, रॉकी पर्वत असेल, ॲपेलिसियन पर्वत असेल, आल्प्स पर्वत असेल, असे जे जगातले मोठमोठे पर्वतीय प्रदेश आहेत, अशा सर्वच प्रदेशामध्ये या सर्व घटकांच्या अभावामुळे या लोकसंख्येचं जे वितरण अत्यंत कमी प्रमाणामध्ये असलेलं आपल्याला आढळतं. तर याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारतो बोर्डाच्या परीक्षेमध्ये भौगोलिक कारणे स्पष्ट करा याच्यामध्ये, की पर्वतीय प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी का आढळते? तर याच्यामध्ये हे आत्ताची सांगितलेली कारणं आहेत. उंच पर्वतीय भाग, तीव्र उतार, खडकाळ जमीन, शेतीयोग्य जमीन, जमिनीचा अभाव, त्यानंतर घनदाट जंगले, पाण्याची कमतरता, वाहतूक दळणवळण साधने अशा सर्व घटकांचा परिणाम किंवा अभाव या प्रदेशामध्ये असल्यामुळे लोकसंख्येची घनता या ठिकाणी अत्यंत कमी आढळते. जरी असे असले तरी काही पर्वतीय प्रदेशामध्ये मात्र अपवादात्मकदृष्ट्या लोकसंख्येची घनता ही जास्त प्रमाणामध्ये आढळते. तर याच्यामध्ये काही पर्वतीय प्रदेशामध्ये मानवी जीवनासाठी आल्हाददायक हवामान असतं, निसर्ग सौंदर्य असतं. त्याचबरोबर काही धार्मिक स्थळं असतात, पर्यटन स्थळं असतात. अशा भागामध्ये किंवा एखाद्या खनिज संपत्तीचा साठा असतो. अशा घटकांच्या उपलब्धतेमुळे काही प्रदेशामध्ये लोकसंख्येची जी असणारी घनता आहे, ही घनता आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आढळते. उदाहरणार्थ भारतातील हिमालय पर्वतामधीलच असणारं सिमला, कुलू, मनाली, दार्जिलिंग यासारखी जी काही आल्हाददायक हवामानाची जी ठिकाणं आहेत, या ठिकाणी पर्वतीय प्रदेश असून सुद्धा लोकसंख्येची जी घनता आहे, ही घनता आपल्याला अधिक आढळते. त्यानंतर दुसरा भूटावाचा भाग आहे भूरूपाचा पठार. सर्वसाधारणपणे 300 ते 600 मीटर उंचीचा माथ्याचा भाग सपाट असणारा आणि पर्वतीय भागापेक्षा कमी उंचीचा असणारा जो काही भूभाग आहे, भूउठाव आहे, याला आपण पठार असं संबोधतो. आता हे पठार जे भाग आहेत, या पठारी भागांचा माथा सपाट असतो. वाहतूक दळणवळण साधनांचा काही प्रमाणामध्ये विकास झालेला असतो. याशिवाय या प्रदेशामध्ये खनिज संपत्तीचे साठे असतात, शेतीयोग्य जमिनीची उपलब्धता काही प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळे या ठिकाणी पर्वतीय भागापेक्षा लोकसंख्येची जी घनता आहे, ही घनता थोडीशी जास्त प्रमाणामध्ये असलेली आपल्याला आढळते. त्याचबरोबर या पर्वतीय प्रदेशामध्ये सुपीक जमिनीची आणि वाहतूक व दळणवळण साधनांच्या विकासामुळे लोकसंख्येची घनता अधिक वितरित झालेली आढळते. जरी असं असलं तरी काही पठारी प्रदेशामध्ये या ठिकाणी वाहतूक साधनांचा अभावही आढळतो, तीव्र उतारही आढळतो.
जंगलांचे भागही आढळतात. त्याचबरोबर काही पठारी प्रदेशांची उंची अधिक प्रमाणामध्ये असलेली आपल्याला आढळते आणि त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्येची जी घनता आहे, ही घनता आपल्याला कमी प्रमाणामध्ये आढळते. यामध्ये हिमालयातील जे काही पर्वतीय भाग आहेत, यामध्ये तिबेटचे पठार असेल, अशा पठारी प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला कमी आढळते. या उलट काही पठारी प्रदेशावरती सुपीक मृदेमुळं, खनिज संपत्तीच्या साठ्यांच्या वितरणामुळं, वाहतूक दळणवळण साधनांच्या विकासामुळं लोकसंख्येची जी घनता आहे, ही लोकसंख्येची घनता आपल्याला अधिक प्रमाणामध्ये आढळते. तर याच्यामध्ये उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर उदाहरणार्थ भारतातील छोटा नागपूरचं पठार. त्या छोट्या नागपूरच्या पठारावरती खनिज संपत्तीचे साठे मोठ्या प्रमाणामध्ये दगडी कोळसा असेल, त्यानंतर लोह खनिजाचे साठे असतील, बॉक्साईट असेल, डोलोमाईट असेल, अशा विविध प्रकारच्या खनिज संपत्ती साठ्यांचं वितरण या छोट्या नागपूरच्या पठारावर झाल्यामुळे या ठिकाणी लोकसंख्येची जी घनता आहे, ही घनता आपल्याला अधिक प्रमाणामध्ये आढळते. त्याच पद्धतीनं जे दख्खनचं पठार किंवा आपण त्याला महाराष्ट्र पठार असं म्हणतो, तर या महाराष्ट्र पठारावरती काळी कसदार रेगूर मृदा ही मोठ्या प्रमाणामध्ये वितरित झाल्यामुळे लोकसंख्या या ठिकाणी शेती व्यवसायाच्या हेतूनं मोठ्या प्रमाणामध्ये एकवटलेली आपल्याला आढळते. तर अशा पद्धतीनं या पठारी प्रदेशामध्ये सुद्धा लोकसंख्येची घनता ही असमान किंवा विषम स्वरूपामध्ये ही वितरित झालेली आढळते. त्यानंतर तिसरा भूरूपाचा भाग आहे, तो म्हणजे मैदान. आता हे मैदानी प्रदेश जे आहेत, हे समुद्रसपाटीपासून साधारणपणे 300 मीटर उंचीचा विस्तृत, सखल, सपाट जो भूभाग असतो, अशा भूप्रदेशाला आपण मैदान म्हणून ओळखतो. आता हे जे मैदानी प्रदेश आहेत, हे मैदानी प्रदेशामध्ये सुपीक गाळाची मृदा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आढळते. बहुतांशी नद्यांचं जी पात्र आहेत, हे मैदानी भागातूनच समुद्राला जाऊन मिळत असतात. त्यामुळं नद्या संथ गतीनं या मैदानी भागातून वाहत असतात. त्यामुळे सुपीक मैदानं त्या ठिकाणी निर्माण झालेली आढळतात. सपाट भूप्रदेश असल्यामुळे मानवाला वासाहत करण्यासाठी योग्य अशा प्रकारचा भूप्रदेश हा मैदानी प्रदेशामध्येच उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय वाहतूक आणि दळणवळण साधनांचं जे जाळं आहे, लोहमार्ग असतील, रस्ते मार्ग असतील, हवाई मार्ग असतील, अशा वाहतूक मार्गांचं जाळं मोठ्या प्रमाणामध्ये पर्वतीय आणि पठारी भागापेक्षा मैदानी भागामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वि तयार करता येऊ शकतं, विकसित करता येऊ शकतं. त्यामुळे या ठिकाणी याचाही फायदा या लोकसंख्या वितरणासाठी होऊ शकतो. आणि शिवाय या मैदानी भागामध्ये भूजल साठे जे आहेत, या भूजल साठ्यांचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळं या ठिकाणी शेती विकासाला, उद्योगाला लागणारे जे पाण्याची उपलब्धता आहे, मानवाची गरज भागण्यासाठी लागणारे जे पाणी त्याची उपलब्धता जी आहे, ही पर्वतीय आणि पठारी भागापेक्षा मैदानी भागात अधिक होत असल्यामुळं लोकं मोठ्या प्रमाणामध्ये मैदानी भागामध्येच ही वितरित झालेली आपल्याला आढळतात. जगात जर विचार आपण केला, तर या ठिकाणी शेती आणि उद्योगांचा विचार करत असताना या ठिकाणी सुमारे 80 ते 90% लोक जगातील एकूण लोकसंख्येच्या हे मैदानी भागावरतीच वितरित झालेले आपल्याला आढळतात. कारण या ठिकाणी मानवाच्या बहुतांशी गरजा या सहजासहजी कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी श्रमात या ठिकाणी पूर्ण होऊ शकत असल्यामुळे बहुतांशी लोकांचं वितरण हे मैदानी भागामध्ये आपल्याला झालेलं आढळतं आणि बऱ्याचशा लोकसंख्येचं वितरण हे नद्यांची खोरी जी आहेत, या नद्यांच्या खोऱ्यामध्ये भरपूर मुबलक पाणी, सुपीक गाळाची जमीन, सखल व समतल असा भूप्रदेश उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी नद्यांच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणामध्ये अगदी प्राचीन काळापासून लोकसंख्येचं वितरण झालेलं आपल्याला आढळतं. यामध्ये गंगा नदी असेल, त्यानंतर इजिप्तमधील नाईल नदी असेल, होयांगो नदी असेल, यांगत्से नदी असेल, अशा अनेक नदीची उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये सांगता येऊ शकतील. या उलट काही प्रदेशामध्ये आपल्याला मैदानी भाग असून सुद्धा लोकसंख्येची घनता कमी आढळते. यामध्ये सायबेरियाचा जो मैदानी प्रदेश आहे, या मैदानी प्रदेशामध्ये जे हवामान आहे, हे हवामान मानवी आरोग्याला अनुकूल नसल्यामुळं किंवा त्या ठिकाणची जास्त सारी सपाट जमीन किंवा सुपीक मृदा जी आहे, ती मृदेचा अभाव असल्यामुळं, वाहतूक दळणवळण साधनांची कमतरता असल्यामुळं किंवा लोकांच्या गरजांची पूर्तता होत नसल्यामुळे या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही कमी प्रमाणामध्ये आढळते आणि म्हणून या प्रदेशामध्ये मैदानी प्रदेश असून सुद्धा लोकसंख्येची घनता ही कमी प्रमाणामध्ये आढळते. याशिवाय वाळवंटी प्रदेश असतील,
या वाळवंटी प्रदेशातील सपाट भागामध्ये सुद्धा लोकसंख्येची घनता या विषम वितरणामुळं किंवा विषम घटकांच्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या ही कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळते.